कशा आहात? मी विद्या पोद्दार. आपण बेसिक इंग्लिश मराठीमधून शिकतोय, बरोबर? तर याचाच पुढचा भाग आपण आता बघणार आहोत. इंग्रजीच्या टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास करतोय. मागचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि कळला असेल. नसेल कळला तर पुन्हा पुन्हा बघा आणि शिकायचा प्रयत्न करा. ओके. आणि आज आपण पुढचा भाग घेतोय. सॉरी, हा 41 लेसन आहे. 41 लेसन आहे आणि या टॉपिकचं नाव आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. काय आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स? तुम्हाला आवडला असेल आधीचा भाग तर नक्की सगळे भाग म्हणजे बघा आणि आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त मी नेहमीच सांगते तसा शेअर करा की सगळ्यांपर्यंत हा पोचला पाहिजे, बरोबर? तर ती जबाबदारी तुमची. ओके. तर आपण नवीन भागाला सुरुवात करूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय तर आज्ञार्थी. आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टी आज्ञा करतो, आज्ञा म्हणजे ती आज्ञा कशी असू शकते, रिक्वेस्ट असू शकते, ऑर्डर असू शकते किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आज्ञांचे प्रकार आहेत. तर त्या प्रकारे आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आता कसं केलं जातं, म्हणजे आपण एकतर ऑर्डर देतो एखाद्याला किंवा रिक्वेस्ट करतो किंवा एखादी ऑफर करतो. ऑफर म्हणजे देतो काहीतरी, इन्व्हिटेशन किंवा असं देतो किंवा त्यावेळेला पण आपण जे वापरतो त्याला हेच म्हणतात आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. किंवा एखाद्याला सजेशन देतो, ॲडवाईस देतो, सल्ला देतो. हां, तर ह्या अशा प्रकारच्या वाक्यांना कमांड देतो. तर ह्या सगळ्या वाक्यांना, अशा प्रकारच्या सगळ्या वाक्यांना काय म्हटलं जातं? आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशी बनवली जातात ते बघूया आपण. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे बेस्ट फॉर्म, म्हणजे पहिलं रूप घ्यायचं. हां, पहिलं रूप घ्यायचं आणि मग त्याच्या पुढे जे काही असेल ऑब्जेक्ट ते लावायचं. जे काही तुमचं कर्म उरलेलं असेल ते लावायचं. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं इथे कर्त्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण कर्ता ॲझ्युम करतो, म्हणजे मानतो असं की कर्ता आहे, कोणतरी समोर आहे आणि त्याला आपण सांगत असतो, बरोबर? म्हणजे हा यू जो आहे तो यू आपण नाही बोललो तरी चालतं, बोललो तरी चालतं, पण नाही बोललो तरी ते मान्य केलं जातं, बरोबर? त्याच्यामध्ये कर्त्याची आवश्यकता अशी नाही आहे, ते कर्ता आहे असं समजूनच केलं जातं. म्हणून इथे V1 प्लस ऑब्जेक्ट एवढंच येतं, क्रियापद प्लस ऑब्जेक्ट, V1 पहिलं रूप. हां, आणि आता समजा ह्याच्यामध्ये कसं इकडे ये आपण म्हणतो ना, इकडे ये. हां, लहान मुलाला किंवा कोणालाही आपण अरे इकडे ये रे बाबा असं म्हणतो की नाही. मग आता ह्याच्यामध्ये ये हे क्रियापद जे आहे ते पहिलं घ्यायचं. म्हणजे येला काय म्हणणार? कम. त्यामुळे पहिलं रूप काय? कम. आणि ये इकडे म्हणून कम हिअर. आलं लक्षात? इथे एवढं सोपं आहे. म्हणजे इथे लक्षात काय त्याचा फॉर्म्युला V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा ह्याला सब्जेक्टची गरज नाही, V1 प्लस ऑब्जेक्ट एवढंच आपलं वाक्य बनणार आहे, बरोबर? आणि याचं नकारार्थी करायचं असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, इथे डोंट लावायचं. काय लावायचं? डोंट. एकच व्यक्ती असलं तरी डझंट बिझंट काही वापरायचं नाही, डोंट. हां, डोंट आणि प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे नकारार्थी करायचं असेल, आता हेच वाक्य कम हिअर हे होकारार्थी आहे, तर नकारार्थी करायचं डोंट कम हिअर. आलं लक्षात? कसं करणार? डोंट कम हिअर. इकडे येऊ नको, डोंट कम हिअर. म्हणजे होकारार्थी असेल तर जसं आहे तसंच क्रियापद पहिलं घ्यायचं कम आणि मग ऑब्जेक्ट असेल ते, आणि नकारार्थी असेल तर डोंट लावून नंतर क्रियापद पहिलं रूप आणि मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. लक्षात आलं? इतकं सोपं आहे, बरोबर? तर आता आपण वाक्य थोडीशी आहे ती बघूया, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल कसं बनवायचं ते. हां, इथे बस म्हणजे काय ना? सीट. हां, आणि इथे म्हणजे हिअर, सीट हिअर. मग आता सीट हिअर ऑन द बेंच, सीट हिअर ऑन द चेअर हे पुढे लावू शकता तुम्ही. आपले बूट काढ म्हणजे काढून टाक ना, म्हणजे आपले बूट काढ म्हणजे रिमूव्ह, बरोबर? रिमूव्ह. आता आपले म्हटलं इथे युअर करायचं. काय करायचं? इथे आपले म्हटलेलं आहे तर रिमूव्ह युअर शूज. किंवा दुसरं पण म्हणू शकतो आपण टेक ऑफ युअर शूज. काय म्हणू शकतो? टेक ऑफ युअर शूज. लक्षात आलं? माझी वाट बघ. वाट बघ म्हणजे
वेट, वाट बघणे म्हणजे वाट म्हणजे वेट, म्हणजे इथे वेट फॉर मी, वेट फॉर मी. टीव्ही बंद कर, बंद कर. मग बंद करला येतं टर्न ऑफ. काय येतं? टर्न ऑफ, हे बंद कर. मग काय बंद कर? टीव्ही. टर्न ऑफ टीव्ही. सोपं आहे की नाही? फॅन चालू कर, मग काय होणार? टर्न ऑन. टर्न ऑन. चालू कर, टर्न ऑन. टर्न ऑन फॅन. बरोबर? दूध गरम कर, गरम करण्याला म्हटलं जातं इथे वॉर्म. वॉर्म म्हणजे ऊब देणं. मग इथे कसं लिहायचं? वॉर्म अप, वॉर्म अप द मिल्क. वॉर्म अप द मिल्क. तिथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नको. आता इथे नकारत आहे म्हणजे कशाने सुरू होणार? डोंट ने. बरोबर. म्हणजे इथे डोंट, आता जाऊ नकोस म्हणजे इथे नकोस आलं. काय करू नको? जाऊ म्हणजे येणार गो. डोंट गो. आणि तिथे म्हणून देअर. डोंट गो देअर. लक्षात येत आहे तुमच्या? एवढं सोपं आहे. मला सांगू नको, मला सांगू नको. तर नको म्हटल्यानंतर डोंट. पहिलं डोंट आणि सांगणेला काय होतं? टेल. डोंट टेल. आणि कोणाला? मला. मला सांगू नको. डोंट टेल मी. डोंट टेल मी. मला सांगू नकोस. माझ्यावर हसू नको, माझ्यावर हसू नको. मग आता हसू नकोस म्हटल्यानंतर डोंट येणारच आहे. नंतर हसणेला काय आहे? लाफ. म्हणजे हसू नकोस हे झालं तुमचं LAUGH. डोंट लाफ. आणि कोणावर? कोणावर? माझ्यावर. म्हणजे वर म्हटल्यानंतर इथे येणार ॲट आणि मी. डोंट लाफ ॲट मी. समजलं? 5 वाजताचा अलार्म लाव. अलार्म म्हणतो ना, उद्या 5 वाजताचा अलार्म लाव. मग अलार्म लाव म्हणजे काय करणार? तिथे सेट करणं झालं. म्हणजे सेट द अलार्म ऑफ 5. ओके. कान बंद करा. आता कान बंद करा, तर कान ना 2 प्रकारे बंद करा आपण म्हणू शकतो. एक तर बोट घालून किंवा असे कानावर हात ठेवून. बरोबर. मग आता बोट घालून जेव्हा असेल ना, तर तेव्हा असं म्हणायचं की प्लग द इयर. प्लग म्हणजे असे कानात बोटं घालणं. प्लग द इयर म्हणजे कान बंद झाला ना. आणि किंवा असा जर हात ठेवला कानावर तर कव्हर द इयर. काय येणार आहे? कव्हर द इयर्स. समजलं? वरती जा. वरती जा. वरती जा म्हणजे शिड्याने वरती जाणार ना, म्हणून काय येणार? गो. जाला काय येणार? आता पहिलं क्रियापद ना, म्हणून जा. गो काय? अपस्टेअर. शिडीवरून वरती जा ना, तर मग अपस्टेअर्स. स्टेअर म्हणजे शिडी, शिड्या. खालती जा. गो डाऊनस्टेअर. लक्षात येत आहे? माझ्याकडे रोखून बघू नकोस. माझ्याकडे रोखून बघू नकोस. आता रोखून बघण्याला पण काय म्हटलं जातं? स्टेअर. पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. तर नकोस आले म्हणजे डोंट येणारच. नकोस आले म्हणजे काय येणार? डोंट येणार. तर मग डोंट. आणि मग काय करू नको? रोखू नको म्हणजे स्टेअर. पण इथे स्पेलिंग मात्र वेगळं आहे. डोंट स्टेअर ॲट. आणि कोणाकडे? माझ्याकडे. म्हणून मग ॲट मी. माझ्याकडे म्हटल्यानंतर ॲट मी. मग इथे STARE म्हणजे स्टेअर म्हणजे रोखून बघणं. आणि STAIR म्हणजे शिड्या, शिडी. लक्षात आलंय? स्पेलिंग लक्षात ठेवायचं. इंग्रजी असंच शिकायचं. स्पेलिंग मध्ये थोडा फरक झाला, अर्थ बदलला. उच्चार सेम आहेत बघा. स्टेअर आणि स्टेअर. थोडासा उच्चारामध्ये फरक आहे. स्टेअर आणि स्टेअर. पण इथे वाटताना आपल्याला ऐकताना दोन्ही सेम वाटतात. बरोबर. गो अप स्टेअर, गो डाऊन स्टेअर. आणि डोंट स्टेअर ॲट मी. माझ्याकडे रोखून बघू नकोस. हे फरक लक्षात घ्या म्हणजे इंग्रजी सोपं होऊन जाईल हळूहळू. मला भाषण देऊ नको. आता नकोस म्हटल्यानंतर डोंट येणारच आहे. डू नॉट म्हणजे डोंट. डोंट आले. आणि कोणा काय देऊ नको? भाषण. बरोबर. नको. काय नको? आता भाषण देणाऱ्याला म्हणतात प्रीचर. म्हणजे भाषण देणे म्हणजे प्रीच. म्हणजे काय ना? डोंट प्रीच. PREACH. भाषण देणारा प्रीचर म्हणा प्रीच. डोंट प्रीच. आणि कोणाला? मला.
मग डोंट प्रीच टू मी. मला भाषण देऊ नको तू. तुमची आई कधी कधी म्हणत असेल ना तुम्हाला डोंट प्रीच एट मी, म्हणजे त्यावेळेला तुम्ही डोंट प्रीच टू मी असं म्हणू शकता आईला. आईने भाषण दिलं की त्याला रागवू नकोस. त्याला रागवू नको. आता रागवणेला काय शब्द आहे? स्कोल्ड. हा, मग नकोस आहे म्हटल्यानंतर डोंट येणारच आहे. डोंट आणि रागवू नको. रागवलेला काय? स्कोल्ड, म्हणजे त्याला रागवू नको. रागवू त्याला आहे म्हणून हिम. डोंट स्कोल्ड हिम. तिला असेल तर हर. डोंट स्कोल्ड हिअर. ओरडू नको. आता नकोस म्हटल्यानंतर डोंट आधी लिहून टाकूया. बरोबर. डोंट आणि ओरडणेला म्हणजे आवाज करणे त्याला काय म्हणतात? मेक अ नॉईज. मेक अ नॉईज ही फ्रेज आहे. हा, तर ही पूर्ण येणार, नुसता आवाज नाही तर मेक अ नॉईज. हा, आवाज करू नको म्हणजेच ओरडू नको. डोंट मेक अ नॉईज. अशा फ्रेझल वर्क पण हळूहळू आता शिकायला पाहिजे आपल्याला. ही फ्रेझल वर्क झाली. हा, पूर्ण पूर्ण मेक अ नॉईज म्हणजे आवाज करणे. हा, आलं लक्षात? म्हणजे डोंट मेक अ नॉईज. डोंटने सुरुवात केला की नकारार्थी झालं. माझ्यापासून काही लपवू नकोस. आता नकोस म्हटल्यावर डोंट आलंच. हा, आता डोंट इथे आपण लावलंच. पुढे आता लपवणे म्हणजे काय? हाईड. हा, डोंट हाईड. आणि काही म्हटल्यानंतर काय येणार? काही म्हणजे काही लपवू नको म्हणजे एनिथिंग. डोंट हाईड एनिथिंग. काय येणार? फ्रॉम मी. डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम मी. आता हाईड म्हणजे एनिथिंग, बरोबर. सॉरी, हाईड म्हणजे लपवणे. आता हाईडला दुसरा शब्द आपण वापरू शकतो कन्सील. का बरं कन्सील वापरायचं? म्हणजे आपण असं पण लिहू शकतो कन्सील. हे पण हाईडच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? कन्सील. डोंट कन्सील एनिथिंग फ्रॉम मी. माझ्यापासून काही लपवू नको. कन्सील म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्वी ना वायरिंग कसं केलं जायचं? पट्ट्या मारून त्याच्यावर वरतून वायरिंग केलं जायचं. म्हणजे वायर सगळ्या बाहेर असायच्या रूमवर. बरोबर. पूर्वीचं जर वायरिंग बघितलं असेल तर पट्टीवर असं वायरिंग असायचं. पण आता मात्र कन्सील वायरिंग असतं. म्हणजे काय? तर भिंतीमध्ये सगळ्या वायर घालतात आणि पॅक करून टाकतात, म्हणजे लपवून टाकतात. बरोबर. दॅट इज द कन्सील. त्यामुळे तुम्ही असेही म्हणू शकता डोंट कन्सील एनिथिंग फ्रॉम मी. माझ्यापासून काही लपवू नकोस. मला ह्याची आठवण कर. मला ह्याची आठवण कर. रिमाइंड. आठवण करून दे म्हणजे रिमाइंड. आता कोणाला? मी. मला ना. रिमाइंड मी आणि ह्याची म्हणून ऑफ इट. काय ना? रिमाइंड मी ऑफ इट. वर्कचं पहिलं फॉर्म घ्यायचं मग बरोबर सुचतं सगळं. रिमाइंड मी ऑफ इट. हे आठवणीत ठेव. ठेव म्हणजे काय? कीप. कीप काय? हे कीप इट. हे आता आपण ठेवलंय आणि मग कशात? कीप इट इन. कशात ठेव? आठवणीत ठेव म्हणजेच माइंड मध्ये ठेव. बरोबर. कीप इट इन. कीप इट इन माइंड. बरोबर. यापुढे लक्षात ठेव. यापुढे लक्षात ठेव म्हणजे पुढे लक्षात ठेव म्हणजे आता टेक केअर इन फ्युचर. टेक केअर इन फ्युचर. बरोबर. वाईट सवयी सोडून दे. सोडून दे. सोडून दे म्हणजे काय होणार? लिव्ह इट. बरोबर. लिव्ह म्हणजे सोडून देणे. आणि वाईट सवयी म्हणजे लिव्ह. विल लिव्ह बॅड हॅबिट्स. बरोबर. म्हणजे काय होणार इथे? लिव्ह बॅड हॅबिट्स. वाईट सवयी सोडून दे. इतकं सोपं आहे. सोडून द्यायला काय? लिव्ह. हे आहे. आणि दुसरं आपण असं लिव्हच्या बदली आपण हे करू शकतो गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे पण सोडून देणं. गिव्ह अप बॅड हॅबिट्स. गिव्ह अप बॅड हॅबिट्स. काही वापरू शकता. आता इथे पण मी तुम्हाला सांगते लिव्ह म्हणजे इथे सोडून देणं. बरोबर. आणि दुसरा एक शब्द आहे LIVE लाईव्ह. एखादी गोष्ट लाईव्ह. आता हे मी माझा जो प्रोग्राम आहे मी आता जो व्हिडिओ शूट करते दॅट इज द लाईव्ह. दॅट इज लाईव्ह. हां, म्हणजे आत्ता चालू आहे. लाईव्ह म्हणजे जिवंत असणे किंवा एखादी सत्य परिस्थिती आपल्याला एखादी गोष्ट ते लाईव्ह आपण एपिसोड बघता की चालू आहेत आणि तुम्ही लगेच बघता. म्हणजे ते लाईव्ह LIVE. आणि इथे LEAVE लिव्ह म्हणजे काय? ते सोडून देणे. दुसरं लिव्ह ह्याच स्पेलिंग पण जेव्हा ते नाऊन म्हणून येतं, नाम म्हणून येतं तेव्हा लिव्ह म्हणजे पान. बरोबर. झाडाचं पान. त्यात एकदा काय येतं? नाऊन म्हणून येतं तेव्हा. तिथे हे वर्ब म्हणून आलंय तर ते लिव्ह म्हणजे सोडून देणे. कळलं. प्रश्न विचारायला घाबरू नको. घाबरू नकोस म्हटल्यानंतर डोंट.
आता हे कोणाला तरी सांगितलेलं ना कृती करायला, म्हणजे ती कृती करणे आहे. म्हणजे डोंट बी, काय करू नको, काय कोणती कृती करू नको, तर घाबरण्याची. डोंट बी अफ्रेड. डोंट बी अफ्रेड कसली, प्रश्न विचारणे, म्हणजे टू आस्क क्वेश्चन. डोंट बी अफ्रेड टू आस्क क्वेश्चन. हे लांबलचक झालंय पण तुम्हाला सोपं सोपं करून सांगते. घाबरू नकोस म्हटलं डोंट, कोण तू घाबरू नको ना, कोणी असेल तर. डोंट बी अफ्रेड, अफ्रेड म्हणजे भीती. डोंट बी अफ्रेड टू आस्क क्वेश्चन. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, डोंट बी अफ्रेड ऑफ, इथे टू वापरले, इथे ऑफ करायचं आणि इथे आस्किंग क्वेश्चन असं पण वापरू शकता. कळलं? डोंट बी अफ्रेड ऑफ आस्किंग क्वेश्चन. बरोबर? या प्रकारे तुम्ही घेऊ शकता वेगवेगळं. हा, हलू नकोस, शांतपणे उभा राहा. हलू नकोस, हलू नकोस म्हणजे डोंट मूव्ह. काय येतं? डोंट मूव्ह, डोंट मूव्ह. आणि शांतपणे उभा राहा, स्टँड स्टील. काय येतं? स्टँड स्टील. ह्याला पण, अरे सॉरी, हे इथे मी अजून एक म्हणजे म्हटलं ही जागा का सोडली. डोंट बी अफ्रेड ऑफ आस्क क्वेश्चन. ह्याला असं पण तुम्ही म्हणू शकता की फील फ्री टू आस्क. काय म्हणू शकता? फील, फील म्हणजे वाटणे, फ्री एकदम मोकळेपणा, कशासाठी? प्रश्न विचारण्यासाठी. फील फ्री टू आस्क असं शॉर्टमध्ये पण घेऊ शकता. फील हा वाटणं, हा पण वर्बचं पहिलं रूप आहे. बरोबर? फील, फील फ्री टू आस्क. बरोबर? तर हे 3 आहेत, मला लक्षातच नाही आलं, सॉरी. हलू नको, शांतपणे उभा राहा. डोंट मूव्ह, स्टँड स्टील. डोंट मूव्ह म्हणजे हलू नकोस, आणि स्टँड स्टील म्हणजे स्थिर उभा राहा. स्टील, STIL, स्टील म्हणजे स्थिर, स्थिर उभा राहणं. आणखी पण एक स्टील कशासाठी वापरतात माहिती आहे? स्टील बर्थ बेबी असं म्हटलं जातं. स्टील बर्थ बेबी. जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुलांचा जन्म होतो ना, तर काही वेळेला बेबी जे असतात ते स्टील बर्थ बेबी. आता स्टील बर्थ म्हणजे काय, का त्यांना स्टील बर्थ म्हटलं जातं? इथे स्थिर का असतात? म्हणजे ज्या वेळेला एखादं मूल मृत जन्माला येतं, म्हणजे त्यावेळेला ते हालचाल करत नाही. बरोबर ना? अजिबात रडत नाही. काय जनरली ज्या वेळेला मूल बाहेर येतं, म्हणजे ज्या वेळेला बाळ येतं बाहेर, त्यावेळेला ते रडतं. हा, मोठ्याने रडतं, ती साईन असते. खुश होतात, मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून सगळेजण खुश होतात. म्हणजे जन्माला येताना मूल रडलं तर आनंद होतो सगळ्यांना, पण ते जेव्हा रडत नाही तेव्हा काळजी वाटते. हे काय असेल तर ते ज्यावेळेला रडत नाही त्याला, म्हणजे ते मृत असतं, तेव्हा त्याला म्हटलं जातं स्टील बर्थ बेबी, म्हणजे मृत अर्भक. हा, काय म्हटलं जातं? आता बघा ह्याच्यामध्ये स्टील म्हणजे इथे काय, शांतपणे उभा राहा. इथे स्टील म्हणजे काय मृत नाहीये, पण हे स्टील हे जे आहे स्थिर ह्याच्यासाठी वापरले. पण इथे स्टील बर्थ बेबी म्हणजे मृत अर्भक असं म्हटलं, म्हणजे हालचाल न करणं, एकदम स्टँड स्टील, एकदम उभा राहा, किंवा अशा प्रकारे वापरलं जातं. तर या छोट्या छोट्या गमती जमती इंग्रजीमध्ये भरपूर आहेत. ह्या छोट्या छोट्या आपण जे फ्रेजेस आहेत ते जर लक्षात घेतले ना, तर इंग्रजी सोपं होऊन जाईल. तर माझं एक म्हणणं आहे, हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही लिहा, वहीमध्ये लिहून काढा, आणि हे साधारणतः 4 ते 5 वेळा तुम्ही वाचा. 4 ते 5 वेळेस दोन्ही वाचलं की एकदा परत तुम्ही हात ठेवा आणि पुन्हा बघा तुम्हाला येतं का. पाठ होऊन जातं, अगदी 2-2 सेकंदात तुमचं हे सगळं पाठ होऊन जाईल, काहीच कठीण नाही. आणि मग हे शब्दार्थ, हे जे वाक्य आहेत ती तुम्ही तुमच्या रोजच्या संभाषणामध्ये, स्पीकिंगमध्ये वापरू शकता. इतकं सोपं आहे. अशा रीतीने आपण स्पीकिंग पण हळूहळू आता करायला सुरुवात करूया. बरोबर? तर ही छोटी छोटी वाक्य जी आहेत ती तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एकदा लिहून काढा, आणि न बघता, म्हणजे 4-5 वेळा वाचा, आणि न बघता येतं की नाही त्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील. बरोबर? अतिशय सोपं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि मग ऑब्जेक्ट लावायचं, जे काय असेल ते. इथे बस म्हणजे इथे क्रियापदाचं बसचं पहिलं रूप काय, सीट, आणि इथे बस म्हणून हिअर. आलं लक्षात? वर्बचं पहिलं रूप वापरायचं आणि ऑब्जेक्ट लावायचं, एवढंच सगळं लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा नकारार्थी असेल तेव्हा डोंट लावायचं.
इतकं सोपं आहे. आणि कशासाठी वापरतात? ऑर्डरसाठी, रिक्वेस्टसाठी, ऑफरसाठी, सजेशनसाठी, ॲडवाईससाठी, कमेंटसाठी, सगळ्यासाठी वापरतात. आता समजा ऑफर, तुम्हाला एखादा ऑफर द्यायची आहे, तर मग हॅव अ पीस ऑफ केक, हॅव अ पीस ऑफ केक किंवा हॅव अ टी, म्हणजे घे ना बाबा, मी तुला ऑफर करतोय, पीस ऑफ केक घे. किंवा एखादी रिक्वेस्ट करायची असेल तर रिक्वेस्टला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्लीज हा शब्द वापरून कोणतेही तुम्ही वाक्य वापरलं की ती रिक्वेस्ट होते, बरोबर ना. समजा मी एखादी बालदी भरायला सांगितली एखाद्याला, तर मी असं समजा सांगितलं, फिल फिल दॅट बकेट. फिल दॅट बकेट म्हटल्यानंतर त्या समोरच्या माणसाला काय, की मी कोण मला सांगणारी बकेट फिल कर म्हणजे बादली भर म्हणून. पण मी जर असं म्हटलं, प्लीज फिल दॅट बकेट, म्हणजे प्लीज कृपया ती बालदी भरा, लगेच त्या वाक्यामध्ये गंमत येते बघा, जादू आहे. प्लीज हा शब्दच हा एकदम जादूगर आहे, की तुमचं लगेच समोरच्या ह्याच्यामध्ये फरक पडून जातो, बरोबर. त्यामुळे काही शब्द जे आहेत ना, प्लीज, सॉरी, थँक्यू, हे इंग्रजीतले मॅनर्सचे शब्द वापरले ना की ते वाक्य दमदार होऊन जातं आणि ते तुम्हाला दुसऱ्याला आपण छान प्रेझेंट करू शकतो ह्या प्रकारची वाक्य. किंवा समजा ॲडवाईस द्यायचं असेल तर प्लीज लिसन टू हिम, ही इज नर्वस, प्लीज लिसन टू हिम, लिसन टू हिम, त्याचं ऐक बाबा, तो जरा नर्वस आहे, अशा रीतीने, बरोबर. तर ह्या प्रकारे तुम्ही वाक्यरचना तुम्ही तुमची तयार करा, अशी स्वतः तुमची तुमची वाक्य तयार करा. तुम्हाला जे काय दिसतं ही छोटी छोटी वाक्य 2-2 शब्दाची, ह्याच्यामध्ये कर्त्याची गरज नाही आहे. कर्ता ॲज्युम केला जातो, म्हणजे मानलं जातं की कोणतरी कर्ता आहे आणि मग आपण बोलतो, बरोबर. तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य तुम्ही स्वतः तयार करा आणि असे वाक्यरचना बनवा. बघा तुमचं इंग्रजी सुधारतं की नाही, बरोबर. तर वाक्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा आणि त्याचा आनंद घ्या. ओके, बाय, टेक केअर.